नमस्कार, मी वैशाली फॅमिली फूड्स मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। चला तर आज आपण मस्त अशी दुधी भोपळ्याची थालीपीठ कशी बनवायची हे पाहणार आहोत। एकदम हेल्दी रेसिपी आहे आणि खायलाही तितकीच चविष्ट आहे आणि लहान मुलं देखील आवडीने खातील, सर्वांना नक्की आवडतील। अगदी सोप्या पद्धतीने मी थालीपीठ बनवणार आहे। तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा। चला तर मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूयात। पहा, भोपळ्याचे थालीपीठ बनवण्यासाठी मी एक भोपळा घेतलेला आहे। आता याची साल काढून घ्यायची। साल काढून झाल्यानंतर भोपळा खिसून घ्यायचा आहे। पहा, भोपळा छान असा खिसून झालेला आहे। भोपळा खिसण्या अगोदर टेस्ट करून पाहायचा, म्हणजे कडू आहे की नाही। जर कडू असेल तर तो भोपळा म्हणजे दुधी विषारी असतो, त्याच्यामुळे अगोदर टेस्ट करून पाहायचा। जर कडू असेल तर यूज करायचा नाही। आता या दुधीमध्ये लसूण, मिरची आणि कोथिंबीरीचा ठेचा ऍड करायचा आहे। जिरे एक चमचाभर, एक मोठा चमचा तीळ, अर्धा चमचा ओवा, चिमूटभर हळद, चवीनुसार मीठ, अर्धी वाटी बाजरीचं पीठ, तुम्ही ज्वारीचं यूज केलं तरी चालेल, जे कोणतं अवेलेबल असेल ते, एक वाटी गव्हाचं पीठ आणि 2 वाटी बेसन ऍड केलेलं आहे। तुम्ही तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लॉवर देखील ऍड करू शकता, त्याने क्रिस्पी होतात थालीपीठ। आता हे सर्व छान असं मिक्स करून घेऊयात। आता थोडं थोडं पाणी ऍड करत छान असं मळून घ्यायचं आहे। एकदम हेल्दी रेसिपी आहे आणि वेट लॉस साठी तर एकदम पौष्टिक अशी रेसिपी आहे। दुधीने पटकन वेट लॉस होतो। तर पाहू शकताय, अशा पद्धतीनं मळून घ्यायचं। कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकताय। पाहू शकताय, थालीपीठांसाठीचं पीठ आपलं मस्त असं मळून तयार झालेलं आहे। आता याची आपण थालीपीठ बनवून घेऊयात। पहा, पोळपाटावरती अशा पद्धतीनं एक कापड ठेवायचं आहे। हे कापड व्यवस्थित असं ओलं करून घ्यायचं। ओलं केल्यामुळे काय होतं, थालीपीठ अजिबात या कपड्याला चिकटत नाहीत। आता मळलेल्या पिठाचा एक गोळा घ्यायचा, आपला हात पाण्यात बुडवून घ्यायचा आहे, म्हणजे काय होतं, आपल्या हाताला पीठ चिकटत नाही। त्याच्यामुळे पाण्यात बुडवून घ्यायचा आहे गोळा घेताना। हात आपला पाण्यात भिजवायचा आणि गोळ्याला लावायचा आहे आणि अशा पद्धतीने थालीपीठ थापून घ्यायची। मधून मधून हात पाण्यात बुडवून घ्यायचा, म्हणजे हाताला थालीपीठ थापताना चिकटणार नाही। पहा, अशा पद्धतीने मस्त असं गोल गरगरीत आणि पातळ असं थालीपीठ थापून घ्यायचं आहे। एकदम मस्त असं पहा, छान पाहू शकताय, आपलं थालीपीठ थापून झालेलं आहे। अशा पद्धतीने होल करून घ्यायचे, म्हणजे यानं काय होतं, मध्ये मध्ये तेल सोडता येतं आणि थालीपीठ छान असं भाजलं जातं। त्याच्यामुळे असे होल पाडून घ्यायचे आहेत। मी गॅसवरती तवा गरम करायला ठेवलेला आहे। आता थालीपीठ आपण भाजून घेऊयात। तवा छान असा गरम झाल्यानंतर
तव्याला तेल लावून घ्यायचं आहे. आणि याच्यावरती अशा पद्धतीनं थालीपीठ टाकून घ्यायचं. पहा, माझ्याकडून एक साईडला पडलेला आहे. आता कडेने तेल सोडून घ्यायचं. तुम्ही तूप देखील यूज करू शकता किंवा लोणी यूज करू शकता, तुम्हाला जे आवडेल ते. अशा पद्धतीनं तेल सोडून घ्यायचं. आणि थालीपीठ पलटी करून घ्यायचं. पहा, एकदम मस्त असं थालीपीठ आपलं भाजलेलं आहे. थोडस तेल सोडून घ्यायचं. हे थालीपीठ छान असं भाजेपर्यंत मी दुसरं थालीपीठ बनवून घेते. कमी गॅसवरती मस्त असं भाजून घ्यायचं आहे. पहिल्या कपड्यावरती पाणी लावून घ्यायचं. मग हात पाण्यात बुडवून एक गोळा घ्यायचा. पहा, पाण्यात हात बुडवून असं थापून घ्यायचं. हाताला चिकटायला लागले की पाण्यात हात बुडवायचा. पहा, मस्त अशी थालीपीठ थापून घ्यायची. अशा पद्धतीने होल पाडून घ्यायचे. एक दोन वेळा पलटी करून करून छान असं खरपूस थालीपीठ भाजून घ्यायचं आहे मीडियम गॅसवरती. पाहू शकताय, एकदम मस्त अशी खरपूस आपली थालीपीठ भाजलेलं आहे. आणि खूप छान लागतं दुधी भोपळ्याचं थालीपीठ. मी या अगोदर देखील वेगवेगळ्या रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत चॅनलवरती, तर तुम्ही नक्की चॅनलला व्हिजिट करा. पहा, मस्त असं आपलं दुधीचं थालीपीठ तयार झालेलं आहे. आता काढून घेऊयात. पहा, मस्त. दुसऱ्या वेळी तव्याला तेल लावायची गरज नाही. थालीपीठ सोडून घेऊयात. पाहू शकताय, मस्त असं आपलं थालीपीठ दुसरं देखील तयार झालेलं आहे. तेल सोडून घ्यायचं. कमी गॅसवरती अर्धा मिनिट छान असं या साईडून भाजून घ्यायचं. आणि मग पलटी करून घ्यायचं. आणि थोडंसं तेल सोडायचं. अशाच पद्धतीनं मस्त अशी थालीपीठ 2-3 वेळा पलटी करून भाजून घ्यायचे आहेत. पहा, पाहू शकताय आपलं मस्त असं दुसरं थालीपीठ देखील खाण्यासाठी भाजून तयार झालेलं आहे. आता काढून घेऊयात. पहा, अशाच पद्धतीने मी सर्व थालीपीठ बनवून घेणार आहे. पाहू शकता, अशा पद्धतीने आपली मस्त अशी थालीपीठ तयार झालेली आहेत. सर्विंग प्लेट मध्ये मी काढून घेत आहे खाण्यासाठी. एकदम छान अशी थालीपीठ तयार झाले. आता याच्यासोबत दही घेऊयात. तुम्ही सॉस सोबत देखील खाऊ शकता, पण दही एकदम पौष्टिक असतं. मस्त असं घरचं ताजं ताजं दही. एकदम छान. पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटले की नाही. अशा पद्धतीनं मस्त अशी आपली थालीपीठ दुधीची तयार झालेली आहेत.
तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा, म्हणजे मी ज्या काही रेसिपीज अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर पुन्हा भेटूयात मस्त अशा चटपटीत रेसिपी सोबत. धन्यवाद.